रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। सोशल मीडियावरून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। सदर गुन्ह्याची केज पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला घेतले ताब्यात। केज येथे सोशल मीडियावरून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याची केज पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लखन व्यंकटराव हजारे हे केज तहसील कार्यालयाच्या समोर उभे असताना त्या ठिकाणी रोहन उत्तम गलांडे हा लखन हजारे यांना दिसला। त्यावेळी लखन हजारे हे रोहन गलांडे याला म्हणाले की 1 जानेवारी 2026 रोजी तू दलितांविषयी आक्षेपार्ह पोस्ट का केली होतेस, असे लखन हजारे यांनी विचारले असता रोहन गलांडे म्हणाला, मला माफ करा, इथून पुढे भविष्यात अशी चूक करणार नाही किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही, असे म्हणून रोहन गलांडे यांनी माफी मागून त्या ठिकाणाहून निघून गेला। त्यानंतर दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी रोहन उत्तम गलांडे राहणार चिंचोली माळी यांनी पुन्हा सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक अकाउंटवर गलिच्छ शब्दात दलितांना उद्देशून आई बहिणीवर शिव्या दिलेली पोस्ट केली। सदरची पोस्ट ही लखन हजारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पाहिली। तसेच दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:18 वाजता मोबाईल क्रमांक 9146 41 57 47 या नंबरवरून SG1 मराठी न्यूज या व्हॉट्सअप ग्रुपवर भीम बांधवांना गलिच्छ भाषेचा वापर करून तशा आशयाची पोस्ट केली। तसेच सदरची पोस्ट ही वंचित बहुजन आघाडी या व्हॉट्सअप ग्रुपवर 4:51 वाजण्याच्या दरम्यान तर दिव्य लोकप्रभा वाचक समूह या व्हॉट्सअप ग्रुपवर 3:29 वाजण्याच्या दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट केली। तसेच इतर समाज प्रसार माध्यमांवर व्हायरल केले व नमूद ग्रुपवर लखन हजारे यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केलेली बदनामीकारक पोस्ट टाकली। रोहन गलांडे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट लखन हजारे यांचे मित्र विवेक सायस मस्के यांनी लखन हजारे यांना पाठवले। तसेच रोहन गलांडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला देखील दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 6:25 वाजता गलिच्छ भाषेचा वापर करून स्टोरी ठेवून शिवीगाळ केली। त्यानंतर लखन हजारे याचे मित्र अतुल बाबूराव कुलकर्णी व फरीद बदरुद्दीन शेख वरील दोन्ही राहणार केज यांनी सुद्धा रोहन गलांडे यांनी बदनामीकारक व आक्षेपार्ह संदेश प्रसार माध्यमांवर टाकला असल्याचे सांगितले। तरी रोहन उत्तम गलांडे यांनी प्रसार माध्यमांवर आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित करून आमच्या दलित जातीय भावना दुखावल्या आहेत। तसेच लखन हजारे हे दलित जातीचे आहेत हे रोहन गलांडे याला माहीत असतानाही त्याने लखन हजारे यांच्याबद्दल बदनामीकारक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून लखन हजारे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्यावरून दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी केज पोलीस ठाणे येथे लखन व्यंकटराव हजारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 356(2), 352, 351, 3, 79, 196 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1) R3 1S नुसार रोहन उत्तम गलांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत। या अगोदरही चिंचोली माळी या गावामध्ये रोहन गलांडे यांनी एका स्मारकावर बसून दारू पिऊन स्मारकाची विटंबना केली होती। तर याच गावामध्ये मंदिराच्या समोर एका लोकप्रतिनिधी यांनी लावलेले बॅनर व त्या बॅनरवर महामानवांचे फोटो असलेले शुभेच्छुकांचे बॅनर लावले होते। तेही बॅनर काढून रस्त्यावर बॅनर टाकून दारू पिऊन बॅनरवर झोपला होता, हा महामानवाचा अवमान केला होता। तसेच गावामध्ये एका टेम्पोला दारू पिऊन रोडवर आडवा झोपलेला होता। वेळोवेळी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे रोहन गलांडे यास ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत व गावकऱ्यांना सतत तो त्रास देत आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत व तसेच सामन्यातून बोलले जात आहे। पोलीस प्रशासनाने रोहन गलांडे यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे। वारंवार सदर व्यक्ती ही चिंचोली माळी गावाची बदनामी करत आहे व त्याच्या या वर्तणुकीमुळे सतत गाव बदनाम होत असल्यामुळे ग्रामस्थही आक्रमक झालेले आहेत। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।